योग ज्ञान उभार आहे. हे ज्ञान आहे, कठीण आहे. आणि कठीण किती आहे सो तुम्हाला वाटते सोपं ही ज्ञान आहे. हे बाकीचे तुमचे व्यवहारातले ज्ञान आहेत ना, हे भाजी भाकरीचे ज्ञान आहे. कितीही आदळआपट करा, किती मोठ्यानं संसार करा, एक लग्न करा, 2 करा, 10 करा, 2 पोरं 10 पोरं काय असेल ते सगळं असेल, पण ते ज्ञान शेवटी तुम्हाला तिथे नाही गीतेमध्येच मिळतं. त्याला अध्यात्म ज्ञान नित्यत्वम ही ज्ञान तुम्हाला मिळवावं लागेल. आणि ते ज्ञान संस्कृतच्या कडीकुलपामध्ये पॅक आहे. विठाल हो. आणि ते ज्ञान मिळवण्याकरता संस्कृतचा ज्ञान पाहिजे, संस्कृतचा अभ्यास करायला पाहिजे. आणि संस्कृत करण्याकरता मराठी आवश्यक आहे, मराठी व्याकरणाची गरज आहे. मराठी जर कळत नाही तर संस्कृत काय ढेकळं करणार आहे. हो, फरक आहे या भाषामध्ये. म्हणून मराठी जेवढी प्रगल्भ आहे, मराठी जेवढी पवित्र आहे, मराठी जेवढी स्वच्छ आहे, तेवढी संस्कृत भाषा याच्यापेक्षाही आहे. पण मराठी कळाली तर हो. म्हणून ज्ञानोबारायांनी संस्कृत भाषेचा गौरव नाही केला, मराठी भाषेचा गौरव केला. माझा मराठाची बोलत होतो, अमृता ते पैजा जिंके, 80 अक्षरे रसिके मिळवी नेहमी वगैरे हे आहे. असू द्या, लांब जाते विषय हा. म्हणून ते मिळवण्याकरता मराठी भाषा, मला सांगा, मराठी भाषा संस्कृत भाषा मराठीचा एक शब्द बनवण्याकरता 9×7=21 किती विभक्त्या लागतात. एक शब्द हा राम शब्द आहे. राम शब्द हा ठीक आहे, राम आणि रमा. राम पुल्लिंगी आहे, रमा स्त्रीलिंगी आहे. समजून घ्या, ऐकायला जड जाईल, जाऊ द्या. तुम्ही मला नेहमीच गप्पा गोष्टी मार. राम पुल्लिंगी आहे, रमा स्त्रीलिंगी आहे. पण मौज अशी की ही एकाच धातूपासून तयार आहे. दोन्ही एकाच धातूपासून राम आणि रमा हे दोन्ही शब्द तयार होतात, पण यांचे अर्थ भिन्न होतात ना. रमा म्हणजे एका बाईचं नाव, राम म्हणजे एका मुलाचं नाव. हो. आणि हे बनण्याकरता राम शब्द तयार होण्याकरता त्याला 9×27 विभक्त्या लागतात. हो, बोला कोणत्या आहेत त्या. विद्यार्थी मंडळी, सातवती तमतोतान तेन दाभ्यांत ताभ्याम तोभ्या. माझे पाठ नाही, उठायला आहे. हो, तो राम शब्द तयार होण्याकरता ही 27 विभक्त्या लागतात, तेव्हा राम तयार होतो. आणि तो राम शब्द चालवताना स्त्रीलिंगी प्रत्येक लागत गेले की मग रमा तयार होत. हो, हे संस्कृत मधलं ज्ञान, आपलं मराठी मधलं ज्ञान, हे पहिलं पाठ करावं लागते. आता ते ही संस्कृत मध्ये ते व्याकरण आहे ना, व्याकरणच कळायला कळत नाही. हल्ली शाळेमध्ये मराठीमध्ये व्याकरणच माहित नाही. आता शिक्षकालाच व्याकरण काढायचे पत्ता नाही. त्या व्याकरणाचं शिकरण झालं पा. कारण शिक्षक झाले वशिले ना, पास झाले शिक्षक, नोकऱ्या लागल्या वशिले ना, पैसे भरू नोकऱ्या लागल्या. आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये शिकवण्याची बोंबाबोंब. आज जिथं यालाच कळत नाही तिथं विद्यार्थ्यांना काय करणार आहे. काय 300 उजळणे आता कुणालाच येत नाही. बाल आप्पा सोन्याचा शब्द बोलला. हा, 300. हो, मी मराठी शाळेमध्ये लहान होतो त्यावेळेला बघा, खानगी शाळा होत्या. खानगी शाळा होती लहान. तुला नसेल जुन्या.
एक बाप्पाजी अण्णाची हो होती. बाप्पाजी अण्णाची एक होती आणि ते आंधळ तिडकी निघते का कुठे निघते. हा निघते निर्भाव त्याच्या पाठीमागून ते भरायची ती भरायची पावकीचे पाठ होते. भाऊ माहिती तुम्हाला तुम्ही शिकले असतील एक पाव पाव बे पाव आजार पाऊन पाऊन 3 पाव 4 पाव 1 5 पाव 6 6 पाव 7 पाव 2 8 पाव 2 9 पाव 2 10 पाव 2.5 ही पावकी झाली. आता म्हणा मग 100 पर्यंतची उजळणी म्हणून दाखवा पोरांना येतच नाही अशा पद्धत. कारण शिक्षक पैसे भरून नोकऱ्या लागल्या आणि पोरांना मारायचंच नाही म्हणून आदेश निघाले. त्याच्यामुळे काय करायचं तरी बी चूक मेरी काहीच नाही पोरांना काही काय. एकदा शाळेत इन्स्पेक्शन चालू होतं त्यावेळेला एक शिक्षण अधिकारी अंबाजोगाईहून आले शाळेमध्ये गेले. पोरांना विचारलं 4थी त्या वर्गात गेले आणि सांगितलं कसं काय सगळे पोरं. त्यावेळेस शिक्षक म्हणले एकदम एक्सपर्ट विद्यार्थी हो सगळे नंबर 1 चे विद्यार्थी आहेत चांगला अभ्यास चालू आहे. ठीक आहे पण एक प्रश्न विचारला तर चालेल. म्हणले काय. सांगा परशुरामाचं धनुष्य कोणी मोडलं. आध्यात्मिक याच्यातला विषय प्रश्न आहे. कोणी मोडलं. त्यावेळेला पोरं खालीच मान घातले. कोणी मोडलं सांगा पाठीशी. टेबलावर हात मारला. कोणी मोडलं परशुरामाचं धनुष्य. पहिल्या पोराला उडवलं. ए उठ तू काय सांगितलं काय नाही. ती पोरग रडायच लागली. खाली मान डोळे चोळायला. त्यावेळेला ते मास्तर बी त्यांच्या साहेबाकडे बघून म्हणला साहेब तसं नाही आमच्या वर्गातला 1 नंबरचा विद्यार्थी अजिबात खोडकर तर नाही पण कुणाच्या वाटत सुद्धा जाणार नाही आणि या धनुष्याच्या बाबतीत पडणारच नाही. कुणी मोडला असेल ते काही माहित नाही पण तो करणार नाही ही माझी खात्री. कळालं चितावरून भाताची परीक्षा कळाली साहेबांना. तिथं टेबलावर हात मारला. वही घेतली छडी घेऊन आपलं छडी आपल्यात गेले ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तन तन करत तिथं ती वही टाकून दिली छडी फेकून दिली. बुट घेतला घालायला लागला इकडून तिकडं. त्यावेळेला हेडमास्तर होत. हेडमास्तर बी त्याला विचारलं साहेब काय झालं का तुमचं परीक्षण काय करायचं झालं का. हा झालं म्हणले सगळं मस्त दिवा लावला म्हणले चांगला. काय चाललंय हे सगळं. हा साधा एक प्रश्न विचारलाय तर पोरांना प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आणि तुम्ही हेड मास्तर आहे काय चालवता शाळा तुम्ही. तर मला काय झालं साहेब शांत घ्या एवढं चिडू नका ना. द्या कॉफी सांगू का रे. ए कॉफी घेऊन ये रे. ते मला कॉफी बीपी गेली चुली. मला जायचंय लवकर ताबडतोब. अहो पण झालं काय म्हणजे साधा प्रश्न पोरांना सांगायला येत नाही पण पोरांना नाही तर नाही शिक्षकाला सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे झालं काय प्रश्न होता. काय नाही म्हणले मी फक्त छोटा प्रश्न विचारला परशुरामाचं धनुष्य कोणी मोडलं. एवढ्यावर अजिबात जमला नाही. ते हेडमास्तर म्हणाले बस एवढंच आहे का. मला वाटलेलं मोठं घोटाळा काही. अरे बाबा मग केवढा येतं काय. हेडमास्तर म्हणला साहेब काळजी करू नका मी सुद्धा आताच नवीनच बदलून आलेलो आहे. गावचे सरपंच कोण असतील त्यांना बोलवून घेऊ आणि सगळ्या मास्तरांना बोलवून घेऊ. ज्याचं कोणी धनुष्य असेल त्याचं ते आपण भरून देऊ सगळ्यांनी मिळून. झालं की नाही. सगळं भरून दे म्हणजे कटकट मिटली. तुमची तनतन गेली आमची तनतन गेली. आलं लक्षात. आता सांगा असे मास्तर जर असतील आणि अशा शाळा जर असतील विद्यार्थी असणारे कसे शिकायचे कसं त्यांना ते ज्ञान होणार आहे. नाही ज्ञान होणार तर ते ज्ञान होण्याकरता सुद्धा झिजावी लागते. विठ्ठल असू द्या खूप वेळ होते मला.
आजूबाजूचे सारवत सारवत जास्त वेळ होत आहे. ज्ञान मार्ग अवघड आहे महाराज. म्हणून कर्म मार्ग सुद्धा अवघड आहे. हो, कर्म चढे थोडा तरी धडची होय वेळ. हो, नुसतं कर्माची एक वेलांटी जरी बदलली तरी अनुसार चुकला तरी ती वेळा होतो. मंत्र म्हणत असताना मंत्र चुकला का त्याचा अर्थ वेगळा लागतो, बोध वेगळा असतो आणि त्याचं फल वेगळं मिळतं. आलं म्हणून मार्ग, कारण अर्थ वेगळा होतो का नाही. चिता म्हणजे काय? चिता म्हणजे काय? मड पेटवल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? चिता. आता त्याच्यावर एकच टिंब दिला, काय झालं? चिंता ही ते चिंता म्हणजे काळजी. लगेच शब्द बाय अनुस्वारम देतम अर्थ बदल. आलं का लक्षामध्ये? म्हणून कर्म मार्ग अवघड आहे. उपासना अवघड आहेत काही गोष्टी. उपासनेच्या सुद्धा ध्यान धारणा समाधी पर्यंत जाणं, अष्टांग योग आहे, पुन्हा तपश्चर्या आहे, तीर्थयात्रा आहे, अनेक मार्ग आहेत, अवघड आहेत. पण सगळ्यांनी सांगितलं निळोबार आहे म्हणतात. तुम्ही त्या लोकांचा आणि अनुग्रह करू नका, त्यांच्या मागे जाऊ नका. हो, ही मार्गावाले जे आहेत ना, यांचे तत्व वेगळे, यांचं ज्ञान वेगळं. हो, आता या अडचणी सांगतो तुम्हाला. काही लोक, काही शास्त्रकार, 12 शास्त्रकार आहेत, 12 आस्तिक आहेत, 12 नास्तिक आहेत. हे का नाही? 4 वाक आहे, 4 वाक देव मानायला तयार नाही. तो म्हणतो देव नाही तर कुटाणा कशाला करा, माळ कशाला घाला, भजन कशाला करा, कीर्तन करा, काय करता? अरे जन्माला यायचं, मारायच्या बाद ऋणम कृत्वा घृतम बी आहे का नाही? भस्मी देहाचे भूताचे पुनरागमनम कुता ऋणम कृत्वा. अरे लोकांचे पैसे काढायचे, ऋण काढायचं, मौज मजा करायची, घृतम पिवे तूप रोटी खायची, मस्त व्हायचं, एक दिवस मरून जायचं. मेल्यानंतर कोण येतो कर्ज फेडायला? हे 4 वाक म्हणतात. 4 वाकाचं मत आहे. आणि कुठे देवाधिकाच्या नादी लागतात. 4 वाक आहेत, नाही आहेत वगैरे वगैरे. काही पूर्व मीमांसा आहेत, उत्तर मीमांसा आहेत. हे अनेकांचे अनेक मत आहेत. पण निळोबार आहे म्हणतात या संतांनी. शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी, वैकुंठवासी आपलं सद्गुरु जगद्गुरु तुकोबारायांनी या सगळ्यांची मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसो. साधा सोपा सिद्धांत आपल्या हातात देतात, भक्तिपंत बहु सोपा. याल तरी यारे लागे, यारे यारे ला.